अनुज पहाडे एमपीएससी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण चालू घडामोडी सेशन चालू करतोय आणि येणारी जी तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईंड पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईंड मुख्य परीक्षा असेल किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असेल ज्यामध्ये करंट अफेअर्स हा महत्वाचा सेक्शन असतो, त्यामध्ये ही सिरीज तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल ठरेल. आपण सप्टेंबरची पासून चालू केलं. सप्टेंबर 2024चा आपण आज भाग 1 बघणार आहोत आणि असंच आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशी ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. करंट अफेअर्स रिलेटेड व्हिडिओ या रिलेटेड जी पण आपल्या नोट्स असतील, ज्या पण पीडीएफ असतील, त्या आपण आपल्या अनुज पहाडे एमपीएससी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून देऊ. ओके, सो आपण स्टार्ट करूया पहिली न्यूज पासून. बघा, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आता जाहीर झालाय. हे हायाओ मियाझाकी या जपानी व्यक्तींना भेटलेला आहे. तुम्हाला पहिलं स्टेटमेंट असं बनवू शकतं की कोणाला आत्ताचा सध्याचा 2024चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार भेटलाय, तर तुम्हाला व्यक्तींचं नाव माहित पाहिजे आणि त्यांची कंट्री पण माहित पाहिजे की ते जपान या देशाची आहे. ओके, तर कोण आहे ती व्यक्ती एवढं एक लक्षात घ्या की ते जपानी ॲनिमेटेड चित्रपट निर्माते आहे. ओके, ॲनिमेटेड चित्रपट निर्माते आणि त्यांच्या स्टुडिओचं नाव गिबली आहे. ओके, तर स्टुडिओचं नाव पण एक तुम्हाला माहित पाहिजे जर एखादा आलं तर. एक ॲनिमेटेड मूवी मेकर आहे ते आणि एक कुशल कथाकार आहे. एक ॲनिमेटेड फीचर फिल्म मध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या कुशल चित्रपट निर्मात्यापैकी ते एक आहे ॲनिमेटेड मूवी मध्ये. ओके, तर ज्यावेळेस आपण रॅमन मॅगसेसे बघा कोणतेही पुरस्कार करताना त्याच्या हिस्ट्रीवर एखादं विधान येतं, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ते आपण थोडक्यात बघू. बघा, रॅमन मॅगसेसे पुरस्कार याला आशियाचं नोबेल म्हटलं जातं. ओके, एशियाचं नोबेल पुरस्कार म्हटलं जातं. दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी आपण हा पुरस्कार देत असतो. 31 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो, एवढं लक्षात घ्या. आशियाचं नोबेल म्हणतात. द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन यांच्यातर्फे हा दिला जातो. आणि ह्या कोणत्या गव्हर्नमेंट आहे, तर फिलिपाईनचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957 पासून हा पुरस्कार सुरुवात झाली. बघा, 1957 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली, पण पहिला पुरस्कार केव्हा दिला होता, 1958 मध्ये. आणि पहिला पुरस्कार भारतीय व्यक्तींना भेटला होता, विनोबा भावे. हे लक्षात ठेवा, पहिला पुरस्कार जिंकणारे व्यक्तिमत्व हे विनोबा भावे भारतीय व्यक्तिमत्व होतं, एवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, 31 ऑगस्ट 1 रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे हे 1957 ला स्टार्ट झालं. 1958 ला पहिला पुरस्कार दिला. पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्क मधील रॉक फेलर भावंडांनी केली. हे पण विधान बनतं की कोणाद्वारे पुरस्कार झाला. बघा, आहे पुरस्कार फिलिपाईन देशांचा, पण त्याची सुरुवात कोणी केली, तर न्यूयॉर्क मधील रॉक फेलर भावंडांनी केलेली. प्रथम पुरस्कार कोणाला दिला आणि आत्ताची लेटेस्ट 2-3 वर्षामध्ये कोणाला भेटला असेल, तर पत्रकार रवीश कुमार यांना 2019 मध्ये भेटला होता. भारत वाटवानी यांना 2018 मध्ये, सोनम वांगचुक यांना 2018 मध्ये आणि अरविंद केजरीवाल यांना 2006 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार भेटला आहे. खूप वेळेस एक्झाम मध्ये अरविंद केजरीवाल बद्दल क्वेश्चन येताना त्याबद्दल त्यांचं एक दिलं जातं की त्यांना अवॉर्ड रॅमन मॅगसेसे भेटला आहे. ओके, सो लक्षात असू द्या. आता 2023 मध्ये भारतीय व्यक्तींना भेटला होता, रवी कन्नन यांना 2023चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार भेटला होता. हे भारतीय व्यक्ती. ओके, वरती आपण 24चा बघितला, ते जपानी व्यक्ती होते, त्यांचं नाव आहे का, हे भारतीय व्यक्ती आहे. यांच्याबद्दल थोडक्यात लक्षात असू द्या की रवी कन्नन यांना 2023चा रॅमन पुरस्कार भेटले. हे जे क्षेत्र हे सगळं इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ऑन्कोलॉजिस्ट, ते एक ऑन्कोलॉजिस्ट आहे. मग ऑन्कोलॉजिस्ट कोण असतात, जे कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करतात, असे तज्ज्ञ एक्सपर्ट असतात. ओके, रवी कन्नन यांचं योगदान खूप मोठं आहे. ते कर्करोगग्रस्त जे रुग्ण असतील त्यांना फ्रीमध्ये ते त्यांचं हे करतात, इलाज करतात. तर ऑन्कोलॉजिस्ट आहे ते कर्करोगांच्या रुग्णांवर उपचार करतात. आणि रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनने हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ केअर श्रेणीसाठी त्यांना हा अवॉर्ड दिला आहे. हिरो फॉर होलिस्टिक हेअर केअर साठी. आता ते त्यांचं मूळ जर विचारलं तर मूळचे ते चेन्नईचे होते, पण ते आसाममध्ये सध्या शिफ्ट झाले. म्हणजे 2007 पासून ते आसाममध्ये झाले. मूळचे ते चेन्नईचे, पण त्यांचं योगदान आता जर तुम्ही बघाल तर ते आसाममध्ये. तर लक्षात असू द्या, 2023चं ऑन्कोलॉजिस्ट याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. हिरो फॉर हेल्थ म्हणजे या क्षेत्रासाठी दिलं. ते मूळचे चेन्नईचे होते, चेन्नईमधून ते आसाममध्ये स्थायिक झालेले. त्यांना ऑलरेडी पद्मश्री पुरस्कार भेटलाय, महावीर पुरस्कार भेटलाय आणि आता रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023चा भेटला आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे फॅक्ट खूप महत्वाचे, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो आणि मेनली या फॅक्टवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, ठीक आहे. पुढचं आपण बघू, प्रोजेक्ट नमन. फक्त एक वन लाईनर लक्षात येऊ शकतं. तुम्हाला विचारतो की प्रोजेक्ट नमन कशा संबंधी.
तर संरक्षण मंत्रालय संबंधी एवढं तरी तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. भारतीय लष्कराचं नमन प्रोजेक्ट आहे. जे पण निवृत्ती वेतनधारक असतात त्यांच्या पेन्शन संबंधी, त्यांच्या कुटुंबाला पेन्शनचा आधार देण्यासंबंधी हे एक प्रोजेक्ट आहे. तर फक्त तुम्हाला मिनिस्ट्री किंवा डिफेन्स मिनिस्ट्री संबंधी आहे. एवढं वन लाईनर जरी माहित असलं तर तुम्ही तो क्वेश्चन सोडवू शकता. एवढं लक्षात. ओके. पुढचं आपण बघू. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष. ही न्यूज ऑलरेडी तुम्ही वाचलेली असेल. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे एक कॉन्फरन्स भरली होती. त्याला नॅशनल कॉन्फरन्स ऑन डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी असं म्हणतात. त्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीमध्ये त्यांनी पंतप्रधानांनी 75 वर्ष सुप्रीम कोर्ट झाले त्यानिमित्त एक टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरण केले. तर आपल्याला महत्वाची न्यूज कोणती आहे, तर सुप्रीम कोर्टला 75 वर्ष झाले एवढं लक्षात घ्या. अनेक एक वन लाईनर आला की नॅशनल कॉन्फरन्स ऑन डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी कुठं झाली होती, तर तुम्हाला आठवलं पाहिजे की ती दिल्लीमध्ये झाली होती. हा एक क्वेश्चन म्हणू शकतो की कुठं झालेली, आता ऑगस्ट 2024 मध्ये झाली. मग आपण बघू सर्वोच्च न्यायालय. बघा, आपण सुप्रीम कोर्टला 75 वर्ष झाले, तर नेमकं सुप्रीम कोर्ट काय, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय कलम 124 नुसार होते. सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही आत्ता बघितले तर सध्या धनंजय वाय चंद्रचूड हे नोव्हेंबर 2022 पासून आपले चीफ जस्टिस आहे. सुप्रीम कोर्टचं मध्ये रिटायरमेंट एज जर बघितलं तर सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश 65 एज पर्यंत पदावर राहतात आणि हायकोर्टचे न्यायाधीश 62 वर्षपर्यंत पदावर राहतात. सुप्रीम कोर्टचे जजला प्रेसिडेंट अपॉइंट करतात आणि हायकोर्टच्या जजला पण प्रेसिडेंटच अपॉइंट करतात. तुम्हाला कन्फ्युज करतील की हायकोर्टचे जज गव्हर्नरद्वारे अपॉइंट केले जातात, तर गव्हर्नरद्वारे नाही, हायकोर्टचे जज पण प्रेसिडेंटद्वारेच अपॉइंट केले जातात. एवढं लक्षात घ्या. 65 वर्ष त्यांचं निवृत्ती वय. आत्ता टोटल तुम्ही ज्युडिशरी बघितले तर टोटल 34 जजेस येतात. त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया येतात आणि बाकी 33 जजेस येतात. असे टोटल 34 जजेस येतात. सुप्रीम कोर्टची ऑफिशियल लँग्वेज इंग्रजी आहे आणि सुप्रीम कोर्टची स्थापना केली झाली तर 26 जानेवारी 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि त्यांची पहिली बैठक विचारू शकता. पहिली बैठक 28 जानेवारी 1950 रोजी झाली. तर भारताचा जेव्हा रिपब्लिक डे तेव्हा होता त्यावेळेस त्याची सुप्रीम कोर्टची स्थापना झाली आणि 28 जानेवारी त्यामध्ये त्याची झाली पहिली बैठक. आणि आपल्याला माहिती आहे 1935च्या कायद्यामध्ये पण एक फेडरल कोर्टची स्थापना केली होती, जी 1937 मध्ये आपण केली होती, हे पण लक्षात असू द्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता आपला नियामक कायदा, त्या अंतर्गत पण आपण कलकत्ता येथे कोर्टाची स्थापना केली होती. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे, भारत आणि सिंगापूर सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये एक बायलॅटरल ट्रीटी झाले. फक्त तुम्हाला बेसिक क्वेश्चन येऊ शकतं की भारत आणि कोणत्या देशामध्ये सध्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी द्विपक्षीय करार झाला, तर तुम्हाला आठवलं पाहिजे की सिंगापूर सोबत झाला आहे. नॉर्मली आपल्याला दुसरी कंट्री आठवू शकते, बट सिंगापूर सोबत आपण एक करार केलेला आहे सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी, हे लक्षात असू द्या. आणि सेमीकंडक्टर जे वाढतं डिमांड आहे त्याला फुलफिल करण्यासाठी हा करार असेल. ओके, सो लक्षात असेल. पुढचं एक इम्पॉर्टंट न्यूज आहे, अपराजित महिला आणि बाल विधेयक 2024. एक पहिला बेसिक क्वेश्चन बनू शकतो की अपराजित विधेयक महिला बाल कल्याण विधेयक हे कोणत्या राज्यासंबंधी आहे, तर हे वेस्ट बेंगॉल राज्यासंबंधी. एवढं बेसिक लक्षात घ्या. आता आपण थोडक्यात त्या बिल बद्दल बघूया. बघा, पहिलं पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024 मंजूर केले. ओके. जे आता वेस्ट बेंगॉलमध्ये इन्सिडेंट झाला होता त्यानुसार वेस्ट बेंगॉल सरकारने हे मंजूर केलेले. महिला आणि मुलांचे संरक्षण यावर मजबूत करण्यासाठी हे यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन ही लक्षात घ्या की लैंगिक गुन्ह्याचा तपास 21 दिवसात पूर्ण करण्याची तरतूद या विधेयकात आहे. कोणता पण लैंगिक गुन्हा झाला तर 21 डेच्या आत त्याच्या संबंधी तपास करण्याची तरतूद त्याच्यामध्ये. आणि गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यासंबंधी विशेष न्यायालय पण स्थापन केले जाणार आहे. आणि जर का बलात्कारामुळे एखाद्याचा मृत्यू झाला किंवा त्यांना कायमचे अपंगत्व आले तर फाशीची शिक्षाही यामध्ये करण्यात आलेली तरतूद. आणि जर का एखादे गव्हर्नमेंट ऑफिसर असेल त्याने वेळेवर कारवाई न केली किंवा एखाद्या डॉक्युमेंट पुराव्यासोबत छेडछाड केली तर ते पोलीस आणि जे हेल्थ ऑफिसर असेल, आरोग्य अधिकारी असेल, त्यांना पण दंडाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि पीडिताची ओळख गोपनीय ठेवण्यासंबंधी पण तरतूद आहे. जे पण विक्टिम असेल त्यांची ओळख एक प्रायव्हसी ठेवण्याची पण तरतूद आहे. आणि जर का रिपीट गुन्हा केला तर जन्मठेपे संबंधी पण तरतूद आहे. 2-3 एवढे फॅक्ट लक्षात असू द्या. 21 डेचा हा फॅक्ट खूप महत्वाचा आहे, जो तुम्हाला एक्झाम्पल मध्ये विचारला जाऊ शकतो. आता ज्याप्रमाणे वेस्ट बेंगॉलमध्ये आपण अपराजिता विधेयक बसतो, तसे आंध्र प्रदेशमध्ये दिशा विधेयक नावाचं एक विधेयक होतं महिलांच्या सुरक्षेसाठी. आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती विधेयक होतं. तर तिघाचे तिघ तुम्हाला मॅच द पेअर मध्ये येऊ शकतात.
की वेस्ट बेंगॉल अपराजिता विधेयक, आंध्र प्रदेशमध्ये दिशा विधेयक आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती विधेयक. तर हे लक्षात असू द्या. तिघही हे खूप महत्वाचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये हे डेफिनेटली लक्षात ठेवा तुम्ही. ओके. पुढचं आहे की ग्लोबल फिनटेक फेस्टिवल कुठं झालं? तर एक वन लाईनर क्वेश्चन जाणला की 2024 मध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल कुठं झालं? तर तुम्हाला मुंबई आठवलं पाहिजे. 2024चं ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि हे ऑगस्ट 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान झालेले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबईमध्ये झालं आणि याची 5वी आवृत्ती होती. 5वी आवृत्ती लक्षात राहिली तर ठीक, पण मुंबई या ठिकाणी झालं एवढं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. एवढं लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद ही पण मुंबईमध्ये झाली, एवढं लक्षात ठेवा. बघा आपल्याकडे ई गव्हर्नन्स संबंधी परिषद होते, ते दरवर्षी वेगवेगळ्या सिटीमध्ये होते. एक तर तुम्हाला 27 हा नंबर माहीत पाहिजे आणि कुठं झाली तर मुंबई हे ठिकाण पण माहीत पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बघा 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 मध्ये मुंबईमध्ये झाली. सध्या यावेळेस यजमानपद भारताकडे होते आणि याचा विषय कोणता होता? तर विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा हा विषय पण विचारू शकता. विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा या संबंधी 27वी ई गव्हर्नन्स परिषद मुंबईमध्ये झाली, जिओ ट्रेड सेंटर. ओके, लक्षात असू द्या. पुढचं सुमित अंतिल यांच्याबद्दल लक्षात ठेवा. सुमित अंतिल हे भारतीय पॅराऑलिम्पिक आणि भालाफेकपटू आहे आणि त्यांनी सलग 2 वेळा भालाफेकमध्ये आपल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलंय, म्हणून ते महत्वाचे ठरू शकतात. 2020चं टोकियो ऑलिम्पिक असेल या 2024चं पॅरिस ऑलिम्पिक असेल, या दोघांमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि ते कंटिन्यू 2020चं पॅराऑलिम्पिक किंवा 2024चं पॅराऑलिम्पिक दोघांमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय आणि म्हणून त्यांचं महत्व करतो. म्हणून तुम्हाला सुमित अंतिल यांच्याबद्दल एवढं बेसिक विधान तर माहीत असलंच पाहिजे. ओके. सो एवढे आज आपण एवढा डाटा बघूया. आपण आपली करंट अफेअर सप्टेंबर सिरीज अशीच कंटिन्यू करू. यामध्ये करंट अफेअर जे सप्टेंबरमध्ये घडणारे गोष्टी असेल ते वन बाय वन आपण कन्सिडर करू. तुमचे आणखी पण काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू. थँक्यू सो मच.